आज अलिबागमध्ये आम्हाला असा भव्य मंदिर दिसला जो आम्हाला माहितीच नव्हतं. त्यात मंडळी बरेचदा आपल्याला मावरं येतो खरं, पण मावरं नक्की कोणतं ते माहिती नसतं आणि त्यात असं काहीतरी वेगळं बघायला मिळेल ते व्हिडिओच्या मी नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नानादाचं स्वागत करतो तुमचा डेली मिली ब्लॉगचा दिवस 69वा. आज आपण बांबुके बोंबील विथ भाकरी आपण आज खात निघालेले ते म्हणजे खंदेरीवरून वरसोली या गावामध्ये आहे. वरसोलीची खाडी एकदम भारी होती, पण दोन्हीकडे खडक रांगा असल्यामुळे आम्हाला आमची बोट एकदम हळूहळू आणि पाणी कमी असल्यामुळे एकदम सावकाशपणे न्यायला लागत होते. त्यात मंडळी हा जो एरिया होता ना एकदम भारी होता. मंडळी एका बाजूला आपल्या गावातल्या म्हणजे वरसोली गावातल्या बोटी लागल्या होत्या आणि त्यात आम्हाला जाता दिसला हा केगई पक्ष्यांचा थवा. तुम्हाला असा एका विचित्र पद्धतीने बसला की तुम्हाला असं वाटलं की अक्षरशः कोणतरी झालं आहे. वरती आलो बघतोय तर कुत्रे मावरं खात होते, म्हणजे आपल्याकडे मांजरी मावरं खातात, इथे कुत्रे मावरं खात होते. हे पण आम्हाला विचित्रच बघायला मिळालं. आत हा सर्व आलेला जवला, इकडे त्याला कुटा म्हणतात, म्हणजे मी सुद्धा अलिबागचा आहे आणि आमच्याकडे याला कुटाच म्हटलं जातं. आणि मंडळी हा सर्व आहे ना तर कुठे चाललाय तर सुकवण्यासाठी. इथून वरसोलीच्या हा बंदरातून हा सर्व मावरा जातोय. तर टेम्पोद्वारे हे लोक त्यांच्या खल्ल्यावरती घेऊन जातात आणि तिकडे त्याला सुकवतात, जेणेकरून आपल्याला जो जवला आहे तो मिळतो. त्यात मी वरसोली गावामध्ये आलो तो म्हणजे खंडूदेवांचं मंदिरासाठी. आणि खंडोबा आहे म्हणजे आपले कुलदैवत आहे आणि ह्यांचं आशीर्वाद आपल्याला नेहमी घेणं गरजेचं आहे, कारण आपल्या कुलांचं तो दैवत आहे आणि ह्यांना कधी आपण विसरून अजिबात जमणार नाही. आम्ही नेहमी बोट सोडताना जाळं टाकताना आम्ही प्रत्येक वेळी ह्यांचं नाव नक्की घेतो. मंडळी तुम्ही पण महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय तो कमेंट नक्की करा आणि हां, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.